आज आपल्या परिवारात आधुनिक युगातील संत आलेले आहेत. त्यांच्या नावात स्वानंद अर्थात गजानन. वडिलांचे गुरूंचे नाव परमपूज्य गजानन शास्त्री पुंड. आराध्य देवता गजानन. त्यांचा धर्म आणि धर्माचे ब्रीद माझ्या मोरयाचा धर्म जागो, यासाठी त्यांची वाणी आणि लेखणी सतत मोरयाच्या कार्यात रममाण झालेली असते. त्यांच्या अंतरंगात चाललेलं नामस्मरण गजानन, हृदयात, श्वासात आणि स्पंदनात गजानन. एक लेखक, व्याख्याते, प्राध्यापक, प्रवचनकार आणि आपल्या वाणीने नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये नोंद होऊन साऱ्या विश्वात त्यांच्या कर्तृत्वाची कीर्ती दुमदुमते. आज आपले थोरले बंधू, श्रद्धेय विद्यावाचस्पती डॉक्टर स्वानंद गजानन पुंड शास्त्री आलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची सहचारिणी सौभाग्यवती प्रणिता पुंड याही आल्यात. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. दादांच्या जीवनाचा आढावा घेतला तर त्यांच्या कार्याचा पट डोळ्यासमोर येतो. तसाच शांतपणे तेजोमय समईसारखं तेवणाऱ्या या माझ्या मैत्रिणीचाही मला हृदयापासून अभिमान वाटतो. आपणास माझे शतशः नमन. आनंदाची रचना चंदनासारखी असते. जेव्हा आपण ते इतरांच्या कपाळी रेखतो, आपली बोटं देखील सुगंधी होतात. जो आनंद मला दादांच्या ज्ञानदानातून मिळाला तो आपणास मिळावा, कारण हे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहे. दादा लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे संस्कृत विभागाचे विभाग प्रमुख, तसेच संत गाडगेबाबा अमरावती संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांची प्रकाशित ग्रंथसंपदा 77, संपादित 6, ई बुक 16 आणि 4000च्या वर लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. नीती शतकावर आधारित 10 प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची मूल्यवर्धित अभ्यासक्रम म्हणून मान्यता, तसेच स्थान टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे द्वारा मान्यता आणि स्थान. त्यांना मिळालेल्या साऱ्या नामवंत पुरस्कारांची जर संख्या बघितली तर ती 30च्या वर आहे. या लहानशा परिचयातून मी त्यांची काही भावलेली वाक्य आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छिते. दादा नेहमी म्हणतात, गणपती बाप्पा समोर सत्यनारायण करण्याऐवजी सत्यविनायकाचं व्रत करा. याचं कारण काय ते आपण त्यांच्या व्हिडिओजमधून जाणून घ्यावं. प्रत्येक श्वासाचं गीत करते ती गीता. आपल्या प्रत्येक श्वासाचं गीत व्हायला हवं. गीताचा संबंध गायनाशी लावू नका. मी जे गुणगुणतो तेव्हा मी आनंदात असतो आणि आनंदाची पहिली सुरुवात ही शुद्धतेपासून असते. गुरु महाराजांनी अर्थात त्यांच्या वडिलांनी सांगितलेली चतुर्थीची व्याख्या तर फारच सुंदर आहे. घरात सगळे डबे भरले असताना, माझ्यात खाण्याची ताकद असताना, मला कुणीही पाहत नसताना, तरीही मी न खाणे म्हणजे चतुर्थी. शेवटपर्यंत आनंदानं जगावं. यात यमदूत जरी घरी घ्यायला आला तर त्याला म्हणावं, त्याला म्हणता यायला हवं, चल सरक, रेडा आज हम चलाएंगे. तसंच हे वाक्य नोंद करून ठेवा. घरी गेल्यावर जर बायको प्रसन्नतेनं दार उघडणार नसेल तर अशा लोकांना स्वर्गात अप्सरा तरी कशाला एंटरटेन करतील हो. हे आत्मपरीक्षण करायला लावणारं वाक्य आहे. आपल्या फेसबुकच्या वॉलवर वर्षभरही न संपणारा आंबा महोत्सव असे एक बोलकं चित्र आहे. यात गिरवाणवाणीच्या टोपलीत आपण 5 आंबे दाखवलेत. मेघदूतम, वेदांतसार, स्वप्नवास दत्तम, नीतिशतकम, अभिज्ञान शाकुंतलम असं हे सुंदर बोलकं चित्र. माझ्या मोरयाचा धर्म जागो यात अथर्वशीर्ष निरूपण मालिकेची दर्शक संख्या 15,000 पार झाली आहे.
ती 21,000 व्हावी असं आपण आवाहन केलंय. आपल्या या समूहात अनेक शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. मोरया भरभरून देणार आहे. आपण या मोरयाला सरळ सरळ प्रार्थना करूया. 21,000 नाही, 21,00,000 भक्तांपर्यंत तू आपलं अथर्व शीर्ष पोचव. दादा, मी इथेच थांबते आणि विनंती करते, आपण संवाद साधावा. मी सगळ्यांना विनंती करते की आपले दोन्ही हात असे करा आणि म्हणा, तथास्तु तथास्तु तथास्तु. दादांची संख्या ही आहे, दर्शक संख्या ही 21,00,000 झालेली आहे. धन्यवाद. सर्वप्रथम या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी हितगुज साधण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल ऋताताईंच्या आणि आपल्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रति हार्दिक कृतज्ञता. आपल्या सगळ्यांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभकामना. या काळात मोरयाला समजून घेण्याचा प्रयत्न, अथर्वशीर्ष असं चिंतनाकरता विषय आपल्याला दिलेला आहे, त्याच्यावर काही चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. विषय असा लक्षात घ्या की अथर्वशीर्ष हे अनेकांना पाठ आहे, मुखोद्गत असलेला आहे, अनेकांच्या तो नित्य आचरणाचा विषय आहे, नित्य अनुष्ठानाचा विषय आहे, त्याचे पाठ केले जातात. नाही अगदी नित्य जमलं तर निदान चतुर्थीच्या दिवशी का होईना सहस्रावर्तन करणारे मंडळाच्या मंडळ आपल्याला प्रत्येक गावात पाहायला मिळतात. त्यांचे उपक्रम आपण पाहू शकतो. अथर्वशीर्ष हे सगळ्यांना प्रिय आहे. मी आता म्हटलं तसं म्हणण्यातलं विषय आहे, पण प्रश्न आहे ते आपण समजून किती घेतलं. समजून घेतल्यानंतर जेव्हा आपण म्हणू तेव्हा त्या म्हणण्याचा आनंद काही वेगळा असणार आहे. आणि म्हणून या निमित्ताने समजून घेण्याचा एक थोडासा प्रयत्न करणार आहोत. कशा दृष्टीने आपण समजून घ्यायचं? पहिल्यांदा तर आपल्याला हे समजून घ्यायचंय की अथर्वशीर्ष हे केवळ एक स्तोत्र नाहीये. त्या अथर्वशीर्ष ही साधकाची अंतरयात्रा आहे. जसं चतुर्थीचं आता ताईंनी गंमत वर्णन सांगितलं, चतुर्थी ही केवळ पंचांगातली चौथी तिथी नाहीये, लक्षात घ्या. चतुर्थी ही अवस्था आहे. म्हणून आपल्याकडे वर्णनच करताना अथर्व शीर्षकारांनी त्वम गुणत्रयात इतः, त्वम देहत्रयात इतः, त्वम कालत्रयात इतः, त्वम अवस्थात्रयात इतः असं मोरयाचं वर्णन केलं की तू 3 गुणांच्या पलीकडे आहेस. 3 गुण आपल्याला ऐकून माहिती आहेत, सत्व रज तम, या तिघांच्या पलीकडे मोरया तू आहेस. पण गंमत अशी आहे की चौथा गुण नावाचा कोणता प्रकारच नाहीये. 3च गुण आहेत आणि तू गुणातीत म्हटल्यानंतर निर्गुण असं म्हणावं लागतं, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण निर्गुण म्हणजे शून्य का, तर त्याचं उत्तर नाही. काळाच्याही बाबतीत तीच पंचायत आहे. कालत्रय अतीत, वर्तमान भूत भविष्य, 3 काळांचा विचार आपल्याला माहिती आहे. पण या 3 काळांच्या पलीकडे म्हटल्यानंतर शून्यत्व का, तर त्याचं उत्तर नाही. देहत्रयाची तीच अवस्था आहे. 3 देहांचा विचार सांगितला, सूक्ष्म देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, यांच्या पलीकडे तू आहेस असं नुसतं म्हटलं. पुन्हा शून्यत्वाचा विषय का, तर नाही. आणि म्हणून चौथं जे पद आहे किंवा चौथं जे वाक्य आहे ते अधिक महत्वाचं आहे. त्वम अवस्थात्रयात इतः, तू 3 अवस्थांच्या पलीकडे आहेस. 3 अवस्था कोणत्या? शास्त्राने अवस्था सांगितली, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. या 3च्या तू पलीकडे आहेस. का महत्वाचं हे वाक्य व्यवस्थित लक्षात घ्या. 3 गुणांच्या पलीकडे काही नाही, 3 काळाच्या पलीकडे काही नाही, 3 देहाच्या पलीकडे काही नाही, पण 3 अवस्थांचं तसं नाही. 3 अवस्थांच्या पलीकडे चौथी अवस्था आहे. कोणती अवस्था? त्याला शास्त्रकारांनी सांगितलं तुरीय अवस्था. आणि मग ही जी तुरीय अवस्था आहे, चौथी अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, या 3च्या पलीकडे असणारी अवस्था, त्या चौथ्या अवस्थेचं वर्णन त्याला चतुर्थी असं म्हणतात. मला त्या चौथ्या अवस्थेत जायचंय. कसं आहे तिचं वर्णन, थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू. जागृती म्हणजे काय, तर आता आपण ज्या अवस्थेत आहोत, म्हणजे मी गमतीने प्रवचनात करताना सांगतो की लक्षात घ्या, आपण सध्या जागृती अवस्थेत आहोत. म्हणजे असं मी गृहीत धरतोय आपण जागे असलो पाहिजे. जागृती ही अवस्था ज्याच्यामध्ये आपल्याला पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, पंच कर्मेंद्रियांच्या माध्यमातून आपले कार्य चालतात. ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून संवेदना प्राप्त होतात, कर्मेंद्रियांच्या माध्यमातून त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया येतात. ही जागृती अवस्था. दुसरी सांगितली स्वप्नाची अवस्था. आपल्या सगळ्यांना अनुभव असलेली, काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण मजेदार गंमत अशी आहे की काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जसं आपल्याला पटकन बोलायची एक सवय असते आणि मग त्यामध्ये आपण अशास्त्रीय गोष्टी सहज बोलून जातो. म्हणजे मी आपल्याला समजा आता वाक्य विचारलं की का स्वप्न खरं की खोटं, तुम्ही पटकन सांगून टाकाल.
खोटं. का? कारण वर्षानुवर्ष संस्कार तेच झालेले आहेत, पाठ आपण तसंच केलेलं आहे, म्हणून आपण सहज बोलून जातो स्वप्न खोटं आहे. पण मग एक पुढचा प्रश्न विचारतो, म्हणजे आपल्याला गंमत लक्षात येईल त्यातली. मला सांगा, जर स्वप्न खोटं असेल तर त्या खोट्या स्वप्नात दिसलेला खोटा खोटा साप पाहून आलेला घाम खरा खरा का असतो? याचा अर्थ स्वप्न पूर्णपणे खोटं नाहीये, स्वप्न ही अर्धवट अवस्था आहे. आता तुम्ही खोटं म्हणताय कारण तुम्ही जागृतीत आलेले आहात. जागत झाल्यावर खोटं वाटणार आहे. जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत स्वप्न खरंच वाटणार आहे. ती एक अवस्था स्वप्नाची सांगितली. त्याच्या पलीकडची अवस्था तिसरी, गाढ निद्रा, सुषुप्ती ज्याला शास्त्रामध्ये म्हणतात. गाढ निद्रा याचा अर्थ दोन गोष्टींचं काम बंद झालेलं आहे, मन आणि बुद्धी. आणि लक्षात घ्या, संपूर्ण साधनेत हेच करायचंय, ही अवस्था प्राप्त करायची आहे, गाढ निद्रा. त्या गाढ निद्रेमधली अवस्था कशी आहे? मी सांगताना व्यवहारात अनेकदा उदाहरण देताना सांगत असतो की लक्षात घ्या, गाढ निद्रेमध्ये माझ्या हातावरून साप चालत गेला तर मला त्याची भीती वाटणार नाही, आणि बायकोचा शेपटा गेला तर त्याचा आनंदही होणार नाही. म्हणजे कुठलंही सुख दुःख विरहित अवस्था. आणि जेव्हा सुखही नाही दुःखही नाही तेव्हा जी अवस्था असते ना, त्याला आनंद असं म्हणतात. तो आनंद प्राप्त करायचा आहे, स्वतःचा स्वतःला करायचा आहे, आपला आपल्याला आनंद प्राप्त करायचा आहे. ती जी रचना, ती पुढची रचना सांगितली. आणि म्हणून गाढ निद्रेत असणारी सुख दुःख विरहित अवस्था जागृतीत अनुभवणे याला तुरीय अवस्था म्हणतात. ही चौथी अवस्था, आणि ही प्राप्त करणे याला चतुर्थी करणे असं म्हणतात. केवळ पंचांगातली चौथी तिथी किंवा खाण्यापिण्याच्या काही पदार्थाचे बदल एवढा सामान्य अर्थ नसतो. चतुर्थी याचा अर्थ ही अवस्था मिळवायची आहे. कशी मिळवता येईल त्याचा मार्ग आहे अथर्वशीर्ष, लक्षात घ्या. म्हणजे चतुर्थी करणे म्हणजे काय हे आपल्याला अथर्वशीर्ष सांगेल. अथर्व व्हायचंय मला. अथर्व मी मगाशी म्हटलं तसं केवळ स्तोत्र नाहीये, अथर्व ही एक अवस्था आहे. ही अवस्था मला प्राप्त करायची आहे. कशाला अथर्व म्हणतात? थोडं व्याकरण दृष्ट्या त्याचा विचार करू. त्यामध्ये संस्कृतचा थर्व नावाचा धातू आहे. थर्व धातूचा अर्थ आहे गती. एखादी जीवनामध्ये आपण गती मिळवतो, गती अत्यावश्यक आहे, पण गतीचं स्वरूपही आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट, गती कशासाठी? तर त्याचं उत्तर आहे कृतीसाठी. काहीतरी करायचंय. काहीतरी का करायचंय? तर त्याचंही उत्तर शास्त्रकारांनी दिलं, काहीतरी मिळवायचंय. पण व्यवस्थित लक्षात घ्या, काहीतरी मिळवायचंय म्हणून कृती, त्या कृतीशी संबंधित गती. पण काहीतरी मिळवायचंय या वाक्यामध्ये ते जवळ नाही हे गृहीत आहे की नाही? कारण मिळवायचं तेच असतं जे जवळ नसतं, मिळवायचं तेच आहे जे प्राप्त नाहीये. आणि प्राप्त नाही या वाक्याचाच अर्थ असा आला की माझ्या जवळ ती गोष्ट नाही म्हणजे मी अपूर्ण आहे. कारण नसणे हे अपूर्णतेचं लक्षण आहे. म्हणजे थर्व शब्दामध्ये गती शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा गतीच्या मागे असणारी कृती, कृतीच्या मागे असणारी अपूर्णता, या सगळ्या गोष्टी गृहीत आहेत. आणि म्हणून गती शब्दाचा अर्थच आहे अपूर्णता. काहीतरी मिळवायचंय, काहीतरी प्राप्त करायचंय, कुठेतरी जायचंय. कुठेतरी जायचंय याचा अर्थ मी जिथे आहे तिथे मी आनंदात नाही म्हणून तर दुसरीकडे जायचंय. माणूस घरून निघतो, बाहेर का पडतो? घरात आनंद नसेल तर. वापस बाहेरून घरात का येतो? बाहेर मिळत नाही म्हणून. पण कुठेतरी आनंद कमी पडतो, सुख मिळत नाही म्हणा, आनंद शब्द एकदम नाही, सुख मिळत नाही म्हणून आपण प्रत्येक कृती करत असतो. मग ते सुख जर मिळत नसेल तर ते गतीतून मिळत नाही हे आपल्याला समजून घ्यायचंय. म्हणून त्या थर्व शब्दाच्या मागे अ उपसर्ग लावला. संस्कृतमध्ये अ उपसर्ग नकारात्मक वापरला जातो, याचा अर्थ त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. गतीच्या मागे अ लावला, सर्वच्या मागे अ लावला, याचा अर्थ गती रहित व्हायचंय. का गती रहित व्हायचंय? तुमच्या माझ्या जीवनातली अनेकांची गती समजून घ्या, मोठी विचित्र असते ती. मी गमतीने एक उदाहरण देत असतो की एखाद्या व्यायाम शाळेमध्ये जर तुम्ही गेलात, अनेकांच्या घरी सुद्धा उपकरण असतं आजकाल, त्या उपकरणावर आपण जेव्हा जातो, ट्रेडमिल ज्याला आपण म्हणतो, ते ट्रेडमिल नावाचा धावण्याचा जो पट्टा आहे त्या उपकरणाची गंमत पहा. मी उदाहरण देताना सांगत असतो की माणूस तिथे येऊन पोहोचतो, त्याच्या जवळ येतो, आल्यानंतर आपली बूट चप्पल जे काय असले काढतो, त्याच्यावर धावायची वेगळी चप्पल असेल तर ती घालतो, त्याच्यावर उभा राहतो,
धावायला सुरुवात होतो. पहिल्यांदा चालायला सुरुवात होते, मग धावायला सुरुवात होते, आणखीन आणखीन वेग वाढत जातो, त्याची उंची सुद्धा कमी जास्ती करता येते. तसा प्रकार आपण करतो आणि त्या सगळ्यानंतर हळूहळू पहिल्यांदा घाम फुटायला सुरुवात होतो, अगदी दम लागायला सुरुवात होतो. शेवटी एक अशी अवस्था येते की ज्या क्षणी आता याच्या पलीकडचा पायच टाकू शकत नाही, आपण पडणार किंवा आपल्याला भोवळ येणार अशी अवस्था. इतक्या अवस्थेमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर माणूस ते बटन बंद करतो. गंमत पुढची आहे, पट्टा थांबतो, माणूस थांबतो. पुढे काय करतो त्याचं उत्तर आहे, खाली उतरतो. कुठून उतरला? जिथे चढला तिथेच उतरला. मोठी मजेदार रचना ही लक्षात घ्या. आयुष्यामधल्या आपल्या अनेकांच्या आयुष्यभराची रचना दुर्दैवाने अशीच आहे की नाही हे स्वतःला तपासा, कारण त्याच्यासाठी हे निरूपण आहे, त्याच्यासाठी हे चिंतन आहे. लक्षात घ्या, धावतोय, प्रचंड मेहनत होतीये, घाम फुटतोय, अगदी श्वास फुलायची वेळ येते, पण पुढे कुठे गेला? पुढे कुठेच नाही गेला. जिथून चढला तिथेच उतरला. मग अशी जर अवस्था जीवनाची असेल तर नेमकं मोठं झालो म्हणजे काय? व्यवस्थित समजून घ्या. मोठं होणे या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. केवळ वयाचा विषय नाही, त्यात तुमचं माझं काही योगदान नाहीये. म्हणजे मी जन्माला आल्यापासून पृथ्वीनी सूर्याच्या भोवती इतक्या चक्रा मारल्या म्हणून तितकं माझं वय. त्यात मी काय केलं? फिरत पृथ्वी आहे. वयाचा हिशोब नाही महत्वाचा. माणूस मोठा झाला मोजायचं कसं? सुंदर निकष आपल्याला सांगतो, आपल्या आनंदाचे विषय मोठे झाले पाहिजे. अगदी व्यवहारातलं उदाहरण सांगून म्हणजे लक्षात येईल. लहानपणी आपण सगळ्यांनी खेळभांडे खेळले, अगदी मुलींनी तर 100% खेळले, मुलं सुद्धा सहभागी होत होते. लहानपणी आपण खेळभांडे खेळत होतो, छोटे छोटे सगळे भांडे होते, खेळातलाच विषय होता, मुरमुऱ्याचा भात होता, पानांच्याच पोळ्या होत्या, निश्चितपणे आनंद मिळत होता. पण लक्षात घ्या, जर 25 वर्षानंतरची एखादी ती मुलगी पुन्हा तोच खेळ तसाच खेळायला जाईल तर आता हास्यास्पद ठरेल. आता काय व्हायला पाहिजे? आता निदान त्या भांड्यांचा आकार तर मोठा व्हायला पाहिजे. तेवढेच लहान भांडे घेऊन जर आताही खेळेल तर ती विचित्र गोष्ट आहे. मोठा झाला हे मोजण्याची, माणसाचं आयुष्य वाढलं हे मोजण्याचा निकष काय आहे? तर त्याचं उत्तर हेच आहे की तुमच्या आनंदाचे विषय वाढतात का? लहानपणी ज्या गोट्या दगडांमध्ये आनंद मिळत होता, निदान आता तो आनंद वैचारिक बौद्धिक पातळीवर मिळतो का याचं चिंतन करणे हे मोठेपणाचं लक्षण आहे. हा विषय आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून मला अथर्व व्हायचंय, याचा अर्थ गतिरहित व्हायचंय, शांत व्हायचंय, आता कुठे जायचं नाही. आणि म्हणून किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. माझ्या मोरयाचा रंग लाल आहे. कितीतरी पैलू आहेत याच्यात. मगाशी आपल्याला ताईंनी सांगितलं तसं अथर्व शीर्ष याच विषयावर एक संपूर्ण अभ्यासक्रम आहे आपला. 21 भाग त्याच्यामध्ये आपल्याला चिंतन ऐकायला मिळेल. हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला त्याची लिंक प्राप्त होईल. आपण जरूर आस्वाद घ्या, सविस्तर ऐकायला मिळेल. पण इथे काही मुद्दे आपल्या समोर फक्त काही पैलू ठेवतो. लक्षात घ्या, मोरयाचा रंग लाल आहे. किती मजेदार रचना आहे. या प्रत्येक गोष्टीच्या मागचे जे रूपक आहेत, त्याच्या मागचा जो गूढार्थ आहे, तो आपण जसा जसा समजून घेऊन आपली संस्कृती, आपले ग्रंथ, आपले हे तत्वज्ञान किती अद्वितीय आहे याचा विचार करता करता आपण थक्क होऊन जातो. अशी अलौकिक रचना आपल्याला पाहायला मिळते. मोरयाचा रंग लाल, प्रत्येक देवतेला वेगळा रंग दिलाय. भगवान विष्णू म्हटलं की त्यांचा रंग पिवळा किंवा निळ्या रंगाचा वर्णन आपण पाहतो. भगवान शंकर म्हटलं की सगळ्या गोष्टी पांढऱ्या असतात. जगदंबेच्या सगळ्या गोष्टी हिरव्या, म्हणून तिची साडी हिरवी, पातळ हिरवं, चोळी हिरवी, बांगड्या हिरव्या, रंग हिरवा सगळा. सगळ्या देवतांचा आता विचार नाही आपण करू शकत. दोनच देवतांचा विचार करू, एक जगदंबेचा, कारण ती माया आहे, मूल प्रकृती आहे. जगदंबेचा रंग हिरवा, मोरयाचा रंग कोणता? लाल. का? या गमतीचं लक्षात घ्या. या दोन रंगांची गंमत पाहायची असेल तर कुठल्याही महानगरातल्या चौकात जाऊन उभे राहा, म्हणजे तुम्हाला गंमत त्यातली लक्षात येईल. काय गंमत असते? हिरवा लागला की धावा, पळत राहा, कारण गतीचा संबंध मायेशी आहे, गतीचा संबंध प्रकृतीशी आहे. आणि म्हणून प्रकृतीचा गतीचा रंग हिरवा आहे, कारण हिरवा हा धावण्याचा रंग आहे. उलट्या बाजूला लाल दिवा लागला की थांबा, आता पुढे जायचं नाही, कारण लालच्या पुढे जायला काहीच नसतं. लालच्या पुढे जायचंच नसतं. लाल हा थांबण्याचा रंग आहे, लाल हा शांत होण्याचा रंग आहे. म्हणून लक्षात घ्या, जगातल्या कुठल्याही देशातलं कुठलंही मशीन, ते तुम्हाला भले त्याच्यावरच्या सूचना वाचता येऊ की न येऊ,
त्याच्यावरचा भाषा जी असेल ती कळो की न कळो, पण एक गोष्ट आपल्याला सहजतेने कळू शकते की मशीन सुरू करायची असेल तर बटन हिरवं असतं आणि मशीन बंद करायची असेल तर बटन लाल असतं. हे जागतिक पातळीवर आहे, लक्षात घ्या. कारण तो मूळ गाभा आहे आपल्या संस्कृतीचा. लक्षात घ्या, लाल हा थांबण्याचा रंग आहे, म्हणून मोरयाचा रंग लाल आहे. का? तर आता त्या चरणाशी थांबायचंय, पुढे जायचंच नाहीये. कारण आता मिळवायला नाहीच काही पुढे. ते सर्वोच्च तत्व आहे, अंतिम तत्व आहे. त्या अंतिम तत्वाला शरण जायचंय. अथर्व शीर्ष त्याच्यासाठी आहे. आणि फार मजेदार रचना, लक्षात घ्या. किती पैलू आहेत एक 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 समजून घ्यायला. अथर्व शब्द तर वापरला, गतिरहित शब्द वापरला. कुठे? शीर्ष. काय गतिरहित करायचंय? शीर्ष गतिरहित करायचंय, शरीर नाही. मुनींची पंचायत होते अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये. 2-4 पावलं जरी टाकायला सुरुवात केली तरी ज्या गडबडी केल्या जातात त्यातली एक गडबड असते की नाही, आता मी सगळं सोडून दिलं, मी आपली नुसता बसून राहतो किंवा नुसती बसून राहते, असं वाक्य येतं. बिलकुल नाही सांगितलं. सगळ्या संतांनी आपल्याला जे सांगितलंय ते व्यवस्थित समजून घ्या. संत काय सांगतात? संत सांगतात, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. देहाला नाही शांत करायचंय, देह कामातच असला पाहिजे. कर्मेंद्रिय हे कर्मातच असले पाहिजे. ज्ञानेंद्रिय ज्ञान ग्रहणच करत असले पाहिजे. ते शेवटपर्यंत अप्रतिमच असले पाहिजे, त्यांच्या सगळ्या क्षमतांनी युक्तच असले पाहिजे. म्हणून शरीराला धर्म साधन म्हटलं तुमच्या माझ्या संस्कृतीने. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर हे पहिलं धर्माचं साधन आहे, म्हणून ते शरीर अप्रतिम असलंच पाहिजे. तर हा देह जर माझ्या मोरयाचं मंदिर असेल, काय सुंदर रचना आहे. जे पण सुरुवातीला ताईंनी सांगितलं तसं या देहाचं नाव स्वानंद ठेवलं. का ठेवलं? गुरु महाराजांनी ठेवताना हिशोब त्यांच्या डोक्यात होता की स्वानंद हे मोरयाच्या निवासस्थानाचं नाव आहे, लक्षात घ्या. मग हा देह स्वानंद म्हणत असताना या देहात मोरयाचा निवास असला पाहिजे, ही भूमिका असली पाहिजे. आणि मग मोरयाचा निवास असणारा जर देह असेल तर तो अप्रतिम असलाच पाहिजे, स्वच्छ सुंदर पवित्र असलाच पाहिजे, त्यामधल्या सगळ्या गोष्टी अप्रतिम असल्या पाहिजे, ही भूमिका शास्त्रकारांनी आपल्याला सांगितली. म्हणून देह कार्यातच असला पाहिजे. अथर्वता कुठं प्राप्त करायची? ती शीर्षाच्या ठिकाणी करायची आहे. म्हणजे काय? वैचारिक पातळीवर एक स्थिरता आली पाहिजे. कशी येईल? शास्त्रकारांनी नियम सांगितला. काय शेवटी मिळवायचंय आपल्याला जीवनामध्ये? आपण जी कोणती कृती करतो, ठरवून केलेली असेल किंवा अगदी नकळत घडणारी असेल, म्हणजे अगदी डोळ्यांच्या पापण्यांची लागवीच, ती काही ठरवून करत नाही. आता मी 3 वेळा पापण्या खालीवर करतो असं काही नसतं, आपोआप होतं. कशा करता होतं? डोळ्यांच्या पापण्या का मिटतात? त्याचं उत्तर आहे, सारखं पाहून पाहून त्यांना ताण येतो, दुःख होतं. तो ताण दूर करण्यासाठी पापण्या आपोआप मिटतात. रात्री झोपेत तुम्ही कूस बदलवता, ठरवून नाही बदलत. 3 वेळा इकडे व्हायचंय, 5 वेळा इकडे व्हायचंय असा काही नियम नाहीये व्यायामासारखा. सहज होतं. का होतं? दुःख निवृत्तीसाठी होतं. लक्षात घ्या, दुःख निवृत्ती, सुख प्राप्ती हे तुमच्या माझ्या प्रत्येक कृतीचं एकमेव प्रयोजन असतं. पण अडचण अशी आहे की सुख आणि दुःखाची ही रचना समजून घेताना आपल्याला हे समजून घ्यायचंय की सुख हे दुःखाच्या सोबतच असणार आहे. बिना दुःखाचं सुख नावाची गोष्ट जगात अस्तित्वात नाही, असूच शकत नाही. आणि ते सारखं आहे, ते पुन्हा लक्षात घ्या. म्हणजे लोक असं म्हणतात की आम्हाला दुःख खूप आहे आणि सुख फार आहे. बिलकुल नाही. जर आपण वाक्य सहज वापरतो बोलताना की सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, तर मला सांगा, असं नाणं जगात कोणतं निर्माण झालं की ज्याची एक बाजू लहान आहे आणि एक बाजू मोठी आहे? असं नसतंच कधी. सगळं सारखंच आहे. सुखही सारखं आहे, दुःखही सारखंच आहे. आणि सुख आणि दुःख एकमेकाला पर्याय स्वरूपात आहे. एक निवडलं की दुसरं येणारच आहे. त्याच्या पलीकडची आणखीन एक अजब गोष्ट सांगू का? त्याच्या पलीकडची अजब गोष्ट अशी आहे की मला सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला दुःखी होणं भाग आहे. हे मोठं अजब आहे. पण 2 उदाहरणं सांगतो. वर्गामध्ये मी हे उदाहरण देत असतो, विद्यार्थ्यांना सांगताना सांगत असतो की जर मला सुखी व्हायचं असेल ना तर तुम्हाला दुःख भोगण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे काय? मी एक प्राध्यापक म्हणून सुखी तेव्हाच होईल जेव्हा माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना अप्रतिम गुण प्राप्त होतील. पण हे केव्हा होईल? त्याचं उत्तर, ते विद्यार्थी जेव्हा वर्षभर मेहनत करतील. म्हणजे मला सुख मिळायचं असेल तर त्यांना दुःखी होण्याशिवाय पर्याय नाही. उलट्या बाजूला समजा ते मस्त सुखामध्ये मजा करत राहिले, अभ्यास सोडून दिला, नंतर माझे मुलं नापास झाल्याचं मला दुःख होणार आहे.
सुख हे कायम या दुःख कशाच्या तरी सोबतच आहे, लक्षात घ्या. मला जर खाण्याचा आनंद उपभोगायचा असेल, जेवणातलं सुख घ्यायचं असेल, तर पत्नीला 2 तास गॅसच्या जवळ उन्हाळ्यात सुद्धा उभं राहण्याचं दुःख भोगावं लागणार आहे. तिच्या दुःखावर माझं सुख अवलंबून आहे. किंवा ती समजा आराम करत बसली तर मला नंतर नुसतीच खिचडी खाण्याचं दुःख भोगावं लागू शकणार आहे. हा भाव समजून घ्या. ते उदाहरण आपल्याला या दृष्टीने जीवनात सुखदुःखाची रचना अशीच असणार आहे. मग काय करायचं? त्याचं उत्तर आहे, ना सुखाच्या मागे लागायचंय ना दुःखाच्या. सुख आणि दुःखाच्या पलीकडची जी अवस्था आहे ना, ती अवस्था मिळवायची आहे. त्या अवस्थेला आनंद असं म्हणतात. मला आनंदी व्हायचंय, मला अथर्व व्हायचंय. म्हणजे काय? मला सुखी व्हायचंय, मला समाधानी व्हायचंय, मला प्रसन्न व्हायचंय, मला आनंदी व्हायचंय. व्यवहारात आपण होत नाही का? होतो. व्यवस्थित लक्षात घ्या. विनाकारण खोटं वाक्य वापरायचं नाही. कोणीतरी म्हटलं म्हणून पाठ करायचं, जगात सगळीकडे दुःखच भरलेलं आहे, या जगात काही सुख नाही. मग सोडून का जात नाही? सोडून का जात नाही या प्रश्नावर कोणाची उत्तर नाही. आपल्या इथं बसलेल्या सगळ्यांच्या डोक्यात ही कल्पना पक्की बसली आहे, वर्षानुवर्ष ऐकून, की स्वर्गामध्ये खूप सुख असतं. स्वर्गामध्ये सगळ्या आनंदाच्या गोष्टी असतात, सगळे सुखाचे उपभोग मिळतात. पण मला सांगा, चला म्हटलं तर कोण उठायला तयार आहे? एकही नाहीये. मग इथं जर एवढं दुःख आहे तर का जगताय? तर त्याचं उत्तर, त्या जगण्यात एक सुख आहेच. ते सुख समजून घ्या. का? कारण आपण ते एकतर त्या जीवनालाच आपण खरं समजतोय, हाही त्यातला एक वेगळा विषय आहे. पण या जीवनात सुख आहे, नाही म्हणू नका. सुंदर गोष्ट पाहिल्यानंतर दुःख वाटतं असं असेल तर काहीतरी गडबड आहे. सुंदर सुगंध आला आणि नाक दाबून बसले असं असेल तर काहीतरी गडबड आहे. जर सुंदर गाणं कानावर पडलं आणि ऐकल्यानंतर आनंद वाटत नसेल तर गडबडच आहे, लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टींचा आनंद मिळतो. पंचायत कोणती आहे? त्याचं उत्तर एकच गोष्ट त्यामध्ये आहे. त्याचं उत्तर आहे, त्या टिकाऊ नाहीयेत. मिळणाऱ्या ज्या या सुखाच्या लहरी आहेत, त्या सुखाच्या लहरी टिकाऊ नाहीयेत. म्हणजे कितीही जेवलात, अगदी ज्याला आकंठ म्हणतात, तो शब्द मोठा मजेदार आहे. आकंठ याचा अर्थ, बोट जर घशात घातलं तर शेवटचा घास लागेल इतकं खाल्लं. शक्य नसतं ते, गमतीचा भाग आहे त्याच्यामध्ये. पण अगदी आकंठ भोजन केलं तरी किती वेळ तृप्ती? त्याचं उत्तर आहे जास्तीत जास्त 5 तास. कारण पुन्हा भूक लागणारच आहे. 5 तासात ते पचणारच आहे. पुन्हा 5-6 तासांनी भूक लागणारच आहे. आणि मग काल खाल्ल्याचा आनंद आज नाही घेता येणार आहे. म्हणून आनंदाची वृद्धी करायची म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे, या शारीरिक पातळीवर आपण जे आनंद भोगतो, शब्द स्पर्श रूप रसगंधाच्या माध्यमातून जे सुख अनुभवतो, ते सुख टिकाऊ नाही, हे पहिले समजलं पाहिजे. एकदा ते टिकाऊ नाही हे समजलं की मग टिकाऊ सुख कोणतं याचा आपण शोध घ्यायचा प्रयत्न करू, त्याच्या मागे लागायचा प्रयत्न करू. मग आपल्याला पुढच्या टप्प्यावर जाता आलं पाहिजे. हे जे सुख आता मी सांगितले, शब्द स्पर्श रूप रसगंध, हे शारीरिक पातळीवर मिळणारे सुख आहेत. मग दुसरा प्रकार काय? मानसिक पातळीवर. आता उन्नयन पहा कसं आहे, अथर्वतेपर्यंत जायचंय पण टप्पे टप्पे समजून घ्यायचे. उन्नयन काय होणार? मला मानसिक आनंद मिळाला पाहिजे. शारीरिक आनंदाच्या पुढचा आनंद मानसिक आनंद कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने मिळू शकतो. एक पद्धती सांगतो. समजा तुम्हाला आत्ता 5व्या 6व्या वर्गातलं किंवा त्या वर्षीचं समजा एखादा तुमचा पोशाख तुम्हाला सापडला आणि घालायची इच्छा झाली, शक्य आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. आता तो पोशाख तुम्ही घालू शकत नाही, ते वस्त्र तुम्ही पुन्हा परिधान करू शकत नाही. पण त्या काळातलं एखादं पुस्तक सापडलं, त्या काळातली एखादी कविता सापडली आणि सहज आपण गुणगुणायला सुरुवात केली, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती, चेहरे पा कसे झालेत आपलेच आपले स्वतःचे, 5व्या वर्गातल्या सारखे, 5व्या वर्षासारखे अगदी. ते सहज कविता ऐकल्यानंतर मानसिक पातळीवर आपण त्याचा आनंद घेतोय. आता आपल्याला कविता नाहीये अभ्यासाला, आता आपण त्या वयातही नाहीये, पण ती कविता आठवली, त्या आठवलेल्या कवितेच्या माध्यमातून आस्वाद घेता येतो. हा मानसिक आनंदाचा विषय स्वतः पुरता. दुसरा विषय काय? त्याचं उत्तर आहे, लहानपणी आपण खेळ खेळत होतो, पण गंमत लक्षात घ्या, या खेळात जिंकणे हे आपलं ध्येय असायचं. आता आपण मोठे झालो, गृहीत धरा, झालो आहे की नाही तपासून घ्या. त्या निमित्ताने कशी गंमत असते. आमच्या एका मित्राकडे बसलो होतो, आमचा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हाची गोष्ट. तो मुलगा आणि मित्राचा मुलगा दोघ जण आतमध्ये आजोबांसोबत खेळत होते. खेळ काहीतरी संपला आणि हे दोघेही नाचत नाचत बाहेर आले आणि नाचत नाचत यांनी सांगितलं, आम्ही आजोबांना हरवलं.
आजोबा थोडे मागून आले. हे दोघंही अत्यंत आनंदात होते. जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर होता. नाचत होते आम्ही आनंदामध्ये. सांगत होते आम्ही जिंकलो. मी गमतीने वाक्य वापरलं, म्हटलं तुम्ही जिंकले नाही, आजोबांनी तुम्हाला जिंकवलं. आता गंमत अशी आहे की यातला भेद समजणे इतके ते मोठेही नव्हते. म्हटलं जा खेळा. ते खेळायकरता बाहेर गेले. आनंदात होते जिंकल्याच्या. आजोबा हरले होते की नाही? आजोबा नंतर मागावून आले. नंतर आले तर पायाचा विषय होता, पटकन उठता येत नव्हतं. हळूहळू आले. पण गंमत अशी की त्या आजोबांच्याही चेहऱ्यावर आनंद होता. आता मला सांगा, जर आजोबा हारले होते तर आजोबाचा चेहरा पडलेला पाहिजे की नाही? आजोबाचा चेहरा दुःखी पाहिजे की नाही? नव्हता. आजोबाचाही चेहरा आनंदी होता. का? कारण आता आजोबा मोठे झालेत. जिंकण्याच्या आनंदापेक्षा जिंकू दिल्याचा आनंद मोठा असतो. हे ज्याला कळतं त्याला मोठे होणं असं म्हणतात. जीवनामध्ये आपल्याला इतरांच्या सुखामध्ये, इतरांच्या आनंदामध्ये मला आनंद घेता येणे हे आपलं उन्नयन आहे, लक्षात घ्या. अथर्व होण्याच्या दृष्टीने तो आपला एक प्रवास सुरू झालेला आहे असं आपण समजू शकतो. मी तसा किती होतो, इतरांच्या आनंदात मी आनंद किती भोगतो, हे स्वतःला तपासत राहा. या निकषावर स्वतःच्या जीवनाचं मोठेपण तपासायचंय. अथर्व त्याच्या पुढची अवस्था, हा झाला मानसिक आनंद. पुढचा बौद्धिक आनंद, एखादी गोष्ट समजल्याचा आनंद, एखाद्या गोष्टीचे यथार्थ ज्ञान झाल्याचा आनंद, एखाद्या गोष्टीचा सांगितलेल्या अर्थापेक्षा सुचवलेला अर्थ कळणे, व्यंग्यार्थ ज्याला म्हणतात, ध्वन्यार्थ ज्याला म्हणतात, तो कळणे, याला अधिक श्रेष्ठ आनंद म्हटलं तो बौद्धिक पातळीवरचा. म्हणून 3 गोष्टी सांगितल्या आपल्याकडे: साहित्य, संगीत, कला. गंमत पहा कशी आहे, कला ही तिसऱ्या अवस्थेत सांगितली. का? न्यून आहे असं नाहीये, बाकीच्या 2च्या पेक्षा निंतर. का? कारण कलेमध्ये तुम्हाला शरीर वापरावं लागतं. एखादा नर्तक नाचत असेल तर त्याला संपूर्ण शरीर वापरावं लागतं. म्हणून शारीरिक पातळीचा संबंध कलेशी आहे. त्या कलेमध्ये तुम्ही पाहण्याचा आनंद घेऊ शकता, तुम्ही नाही नाचू शकत. म्हणून कला तिसरी अवस्था. थोडं वर उठायचं, संगीत. संगीतामध्ये त्या गायकाला सुद्धा नर्तका इतका त्रास नाहीये. म्हणून तो त्या मनाने उन्नत अवस्थेत आहे. त्याला गळ्याचा त्रास आहे, श्वासांचा त्रास वापर केला जातोय, नाही असं नाही. पण जेवढा नर्तक थकतो तेवढा गायक नाही थकणार आहे. म्हणून दुसरा प्रकार, अधिक श्रमहीन अवस्था, म्हणून ती आपल्याला प्राप्त करायची आहे. म्हणून संगीत. दुसरी गोष्ट, श्रोत्यांच्या दृष्टीने, मगाशी जसं म्हटलं मी, नर्तक नाचत असताना तुम्ही गिरक्या नाही घेऊ शकत, पण गायक गात असताना तुमचा आवाज चांगला असो की नसो तुम्ही गुणगुणूच शकता ना. म्हणजे सहभाग वाढला. आणि तिसरी अवस्था साहित्य, ते पहिल्यांदा सांगितलं कारण सर्वश्रेष्ठ आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक 3 पातळीचा विचार आपल्या समोर. आणि मग संगीतापेक्षा साहित्य श्रेष्ठ. का? कारण आता लेखकांनी काय लिहून ठेवलं हे महत्वाचं नाही, वाचक, रसिक काय समजून घेतो, पातळी तुमची आहे, लक्षात घ्या. वाढ तुमच्यावर येऊन पोहोचला, विषय तुमच्यावर येऊन पोहोचला, आणि मग आपण किती घेतोय ते आपल्या पातळीवर अवलंबून असल्यामुळे. म्हणून रसिकतेचं वर्णन करताना सांगितलं, रसिक हृदय स्थिता. ती रसिकांच्या हृदयामध्ये असते, पुस्तकात नाहीये. पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला होणारा आनंद तुमच्या तयारीनुसार आहे, तुमच्या क्षमतेनुसार, पात्रतेनुसार आहे. म्हणून बौद्धिक आनंद पुढचा विषय. मग हे सगळे आनंद मिळवत मिळवत मला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करत बुद्धीच्याही पलीकडे जायचंय. म्हणून मजेदार रचना कशी, बुद्धीपर्यंतचा विषय केला. म्हणून त्वम ज्ञानमयो. मी मगाशी म्हटलं तसं पूर्ण अथर्वशीर्षाचा विषय आपल्या समोर होऊ शकणार नाहीये, टप्पे फक्त सांगतोय. त्वम ज्ञानमयो, याचा अर्थ तू ज्ञानरूप आहे. कारण ज्ञानाचा आनंद सगळ्यात मोठा आहे, बुद्धीचा आनंद सगळ्यात मोठा आहे. म्हणून मोरयाच्या दोन्ही शक्तींचा विचार आपल्याकडे केला जातो. मोरयाच्या एका अंगाला देवी सिद्धी, मोरयाच्या दुसऱ्या अंगाला देवी बुद्धी. दोघींचं स्थान आपल्याकडे सांगितलं. पण किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. मी एक लहानसा प्रश्न विचारतो, कोणाला इकडे तिकडे पाहू नका, कोणाला मेसेज करू नका, त्याच्यावर संदेश काही पाठवू नका. स्वतःला विचारा, मोरयाच्या 2 बाजूला एक सिद्धी, एक बुद्धी, यातली सिद्धी कोणती आणि बुद्धी कोणती? आणि या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला देता येत नसेल तर आजपर्यंत मंदिरात जाऊन दर्शन नेमकं काय घेतलं याचाही कुठेतरी विचार व्हायला पाहिजे की नाही.
बरं, जर तुम्ही सिद्धी आणि बुद्धी यांच्यातलं नेमकं स्थानच ओळखू शकलं नाही आणि जाऊन पूजा केली किंवा प्रार्थना केली, तर ना सिद्धी मिळणार ना बुद्धी मिळणार. कारण तुम्ही बुद्धीच्या समोर उभे राहून सिद्धी मागाल, ती म्हणेल मी देऊ शकत नाही, माझं नाहीच आहे. तुम्ही सिद्धीच्या समोर बुद्धी मागाल, मिळण्याची शक्यता नाही. कळलं नाही पाहिजे का? कोणती सिद्धी, कोणती बुद्धी? या निमित्ताने ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या, मोरयाच्या डाव्या हाताला असते, तिला सिद्धी असं म्हणतात. मोरयाच्या उजव्या हाताला असते, तिला बुद्धी असं म्हणतात. आणि किती सुंदर रचना आहे तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितलेल्या या लहान लहान गोष्टींमधल्या, समजून घेतल्या पाहिजे. मोरयानी सिद्धीला डावीकडे ठेवलं. डावी शब्दाचा अर्थ गौण आहे. लक्षात घ्या, ती आवश्यक आहे, जीवनात असलीच पाहिजे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. कोणीही दरिद्री राहायला सांगितलं नाही. मी सिद्धिपतीचा उपासक आहे, अप्रतिम जीवन असलं पाहिजे, सगळ्या भौतिक सुविधा माझ्याजवळ असल्या पाहिजे, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. पण लक्षात घ्या, त्या भौतिक सुविधा सगळ्या ज्या सिद्धीच्या कृपेने मिळतात ती डावीकडे आहे, बुद्धी उजवीकडे आहे. म्हणजे मोरया तुम्हाला मला सांगतोय की लक्षात ठेव, सिद्धीही पाहिजे, बुद्धीही पाहिजे, पण सिद्धी डावी असते, बुद्धी उजवी असते. का? कारण बुद्धीनी सिद्धी मिळवता येते, सिद्धीनी बुद्धी नाही प्राप्त करता येत. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. आणि मग पुढचा विषय सांगायचा आहे त्यांना की सिद्धी आणि बुद्धी या दोन्ही आवश्यक आहेत, पण लक्षात घ्या या दोन्ही सोडायच्या. म्हणून ज्ञानाचा जो विषय मी आपल्या समोर सांगितला, ज्ञान शब्द ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळणारं ज्ञान या अर्थाने, आत्मज्ञान या अर्थाने शब्द वापरत आहे. ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्या संवेदना प्राप्त होतात याच्यामध्ये त्रिपुटी लागते. शास्त्राचा शब्द आहे, आपल्याला ऐकून माहिती असणार आहे. त्रिपुटी म्हणजे काय? तर ज्या गोष्टीचं होणार आहे ज्ञान, त्या गोष्टीला ज्ञेय असं म्हणतात. ज्याला ते ज्ञान होणार आहे त्याला ज्ञाता असं म्हणतात, आणि त्याला त्या वस्तूचं जे होणार आहे त्याला ज्ञान असं म्हणतात. त्याच्यामुळे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी आवश्यक आहे. बोध आणि बोध्य ही त्रिपुटी आवश्यक आहे, त्याच्याशिवाय प्रक्रियाच होऊ शकत नाही. पण जेव्हा तीन आहेत, या वाक्याचाच अर्थ आहे द्वैत आहे, आनंद मिळू शकणार नाही. कारण ज्या गोष्टीचं बाहेरून मी ज्ञान मिळवतोय ती गोष्ट टिकणारी नाहीये, असूच शकत नाही. जगाचं जे स्वरूप आपण पाहिलं, जग अखंड परिवर्तनीय आहे. या जगातून सुखाच्या संवेदना मिळणार, पण त्या संवेदना टिकणार नाहीत. किंवा दुसरी गोष्ट, ती संवेदना ज्याला मिळते तो हा देहच टिकणार नाही. दोन्ही गोष्टी अशाश्वत आहेत, दोन्ही गोष्टी सतत परिवर्तनीय आहेत. क्षणाक्षणाला हा देह सुद्धा बदलत आहे, आणि एक दिवस असा येणार आहे, आज किती आनंदाने पाया पडा, किती त्याचं कौतुक करा, पण एक दिवस असा येईल की नाही की ज्या दिवशी या देहाला हात लावला तर घरी जाऊन आंघोळ कराल? येणार. हे नकारात्मक नाही सांगत आहे, समजून घेण्याकरता सांगत आहे. लक्षात घ्या, हा देह नष्ट होणारच आहे, रडाई करता नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, मुद्दाम समजून घ्या. अध्यात्म समजून घ्यायचं असेल ना, तर मी नेहमी एक उदाहरण देत असतो. रांगोळी काढणाऱ्या माता भगिनींकडून ते समजून घ्या. त्यांना अध्यात्म व्यवस्थित कळलं. पंचायत एकच आहे, ते अध्यात्म आहे हे त्यांना कळत नाही, तो भाग जाऊ द्या वेगळा. पण रांगोळी काढणाऱ्या स्त्रीचं अध्यात्म म्हणजे काय समजावून सांगतो 2 मिनिटं आपल्याला. लक्षात घ्या, उद्या ती रांगोळी मोडणार आहे की नाही? निश्चितपणे मोडणार आहे. कोणी ना कोणीतरी येऊन मोडणार आहे, वाऱ्याने मोडणार आहे, आणखीन काही कारणाने मोडणार आहे. बरं, गंमत अशी, नाही मोडली समजा तर दुसऱ्या दिवशी हीच स्वतः मोडणार आहे ना, ही स्वतः त्या रांगोळीवर केरसुणी फिरवणार आहे, रांगोळी नष्ट करणार आहे, कारण दुसरी काढायची आहे. मग मला सांगा, उद्या नष्ट होणार आहे रांगोळी म्हणून रडत बसता का? उद्या रांगोळी पुसल्या जाणार आहे म्हणून आज काढणं सोडता का? त्याचं उत्तर आहे नाही. उद्या मोडणार हे माहिती असून सुद्धा आज त्या रांगोळीमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने प्रेमाने आणि आनंदाने रंग भरणे याला जीवन असं म्हणतात. जीवन असं असलं पाहिजे. माझ्या जीवनाची रंगावली मला करायची आहे. भगवंताच्या स्वागताकरता प्रत्येक कृतीमध्ये रंग भरायचे, पण लक्षात ठेवायचंय ते टिकणार नाहीये. हे जे न टिकणे आहे ते समजून घेतलं ना की मग टिकाऊ गोष्टीच्या मागे लागता येतं. प्रयोजन ते लक्षात घ्या. टिकाऊ गोष्टींच्या मागे लागायचंय, आणि टिकाऊ काय आहे त्याचं उत्तर आहे एकच गोष्ट टिकाऊ आहे, माझा मोरया.
तो कायम आहे, तो शाश्वत आहे, तो चिरंतन आहे. आणि म्हणून अथर्व शीर्षाच्या मागे शब्द वापरला, गणेश अथर्व शीर्ष. कारण जर शीर्ष अथर्व करायचं असेल तर ते मोरयाच्या पायाशी ठेवणे याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही. आणि म्हणून फार सुंदर रचना असते आपल्याकडे. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा किमान 2 गोष्टी घेऊन जायला सांगितलंय. प्रतीक आहेत ते, 2 नेल्याच पाहिजे असं नाही. एखादी नाही नेली तर अरे बापरे आता ते राहिलं, याच्याकरता नाही सांगत आहे. लक्षात घ्या, उपासना ही प्रीतीनी करायची गोष्ट आहे, भीतीनी नाही. त्याच्यामुळे मोरयाच्या याच्यात काही चुकलं आता कसं काही फरक पडत नाही. आणि मोरया तुमचं काही वाईट करत नाही, मंगल मूर्ती आहे. लोक जेव्हा प्रश्न विचारतात की नाही मोरयाने आमचं एवढं वाईट का केलं, म्हणलं तू एवढा स्वतःला व्हीआयपी समजतो का की 7.5 अब्ज सध्या जगाची लोकसंख्या, त्या सगळ्या 7.5 अब्ज मधल्या बाकीच्या सगळ्यांना सोडून मुद्दाम तुला त्रास देत बसेल एवढा मोरया रिकामा आहे का? कधीही होत नसतं. कुठलीही देवता तुमच्यावर रागवत नाही, कुठलीही देवता तुमचं अहित करत नाही. आपल्या प्रारब्धाने आपल्याला ती गोष्ट मिळते. आणि हे प्रारब्धाचं सूत्र सुद्धा या अथर्वतेचं सूत्र आहे, लक्षात घ्या. रडण्याकरता नाही. मगाशी म्हटलं तसं काय करणार, नशिबात आहे तेच भेटलं, आता असंच भोगावं लागणार, हे रडाई करता नाही. अध्यात्म, अध्यात्म हा आनंदाचा विषय आहे, स्वानंदाचा विषय. व्यवस्थित लक्षात घ्या, आनंद करता करायचंय, रडत बसायचं नाहीये. प्रारब्धाचा विषय का सांगितला, त्याचं उत्तर, आज मला जे मिळालंय ते माझ्या कालच्या कर्माचं फळ आहे. हा कर्मविपाक सिद्धांताचा मूळ सूत्रा विषय. ते जर मला आज मिळालेलं माझ्या कालच्या कर्माचं फळ असेल तर व्यवस्थित लक्षात घ्या, उद्या काय मिळवायचं हे ठरवून त्याच्यानुसार आज कर्म करायला पाहिजे हे सांगण्यासाठी अध्यात्म आहे. कालचं चुकलं त्याचा आता रडत बसा याच्यासाठी नाहीये. व्यवस्थित लक्षात घ्या, मी उद्या काय मिळवायचं हे ठरवायचा मला अधिकार आहे. त्याला कर्म स्वातंत्र्य म्हणतात. त्याच्यानुसार मी आज कर्म करणार, हे माझं कर्म स्वातंत्र्य जे आहे ते समजून घ्यायचंय. त्या कर्म स्वातंत्र्याने मला काय करायचंय, अथर्व व्हायचंय. कुठं होता येईल, गणेश चरणाशी. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं मंदिरात जाताना कोणत्याही देवतेच्या 2 गोष्टी नेता. काय नेता, फुलं नेता, नारळ नेता. 2 गोष्टी किमान असतात सर्वत्र. सगळ्या देवतांच्या समोर आपण या गोष्टी घेऊन जातो. कशा करता न्यायच्या, देवाला काय फुलाची गरज आहे, त्याच्या कृपेने उगवलेत ना. तुम्ही तुमच्या ताकदीने एक फूल आणू शकत नाही. 6-6 महिने आपण पाणी घालतो झाडाला, 8-8 महिने पाणी घालतो, एक फूल येत नाही. एक पाऊस त्याचा येतो, नंतर आलेले आपले त्याने तोडणं होत नाही. त्याच्या कृपेने आले फुलं, त्याला वाहिल्याचं काय कौतुक सांगता. त्याच्याच कृपेने उगवलेत, त्याच्याच चरणावर जाणार आहेत. तो भागच नाहीये महत्वाचा. फुलं का घेऊन जायचे, त्याचं उत्तर आहे, ते फुल शब्द मराठीतला वापरला की अर्थच समजत नाही. त्याच्याकरता संस्कृत शब्द समजून घ्यावा लागेल. संस्कृत मध्ये फुलाकरता सुंदर शब्द आहे सुमन. आणि तोही नुसता नाही कळत, थोडासा फोडून वापरा, सुमन. काय न्यायचंय मंदिरामध्ये, भगवंताला काय अर्पण करायचंय, सुमन अर्पण करायचंय. या स्वानंद शब्दाबद्दल मी बोलतोय ना, गंमत आहे त्या शब्दाची. 2 प्रकारे त्याची विग्रह होतो. जसा स्व आनंद स्वानंद विग्रह होतो, तसा सु आनंद स्वानंदच विग्रह होतो. चांगला आनंद, त्याचाही संधी स्वानंद अशीच होणार आहे. आणि म्हणून चांगला आनंद पहिल्यांदा मिळवला पाहिजे. चांगला याचा अर्थ मगाशी सांगितलं तसं ज्ञानाचा आनंद. म्हणून तो प्रकार सुमन घेऊन जायचंय. दुसरी गोष्ट नारळ घेऊन जायचंय. प्रतीक आहे बुद्धीचं. कशाला बुद्धी म्हणतात, ते आपल्या नारळाची रचना बुद्धी मस्तकासारखी आहे, वर बुच्चे आहे, आतमध्ये करवंटी आहे. त्याच्या आतमध्ये 3 डोळ्यांचा विषय आहे, तोही सारखेपणा आहे. आतमधलं पावलंय का ते फक्त पाहून घ्या, गमतीचा भाग. पण भाव त्यातला समजून घ्या की असं नारळ म्हणजे बुद्धीचं प्रतीक. भगवंताच्या चरणी मन आणि बुद्धी समर्पित करणे अपेक्षित आहे. त्याचं प्रतीक आहे फुलं घेऊन जाणे, त्याचं प्रतीक आहे नारळ घेऊन जाणे. या 2 गोष्टी द्यायच्या आहेत का, कारण या 2 गोष्टींच्या माध्यमातून जे प्राप्त होत होतं ते सगळं ज्ञान भगवंताला अर्पण करायचंय. त्रिपुटी सगळी अर्पण करायची आहे. आजपर्यंत जे बाह्य भागातून इंद्रियांच्या माध्यमातून मिळालं ते सगळं समर्पित करायचं का, कारण ते टिकाऊ नाहीये. जर तुम्हाला टिकाऊ मिळवायचं असेल, कसं असतं, एखाद्या डब्यामध्ये एक पदार्थ भरलेला आहे, त्यामध्ये आपल्याला समजा दुसरा पदार्थ ठेवायचा असेल तर पहिलं काम काय करावं लागेल, त्याचं उत्तर आहे आधीचा भरलेला पदार्थ काढून टाकावा लागेल.
तसं जर तुम्हाला शाश्वत आनंद मिळवायचा असेल, शाश्वत सुख मिळवायचं असेल, तर अशाश्वताचा पसारा कमी करावा लागेल. त्याच्याशिवाय अथर्व होताच येणार नाही. हा भाव व्यवस्थित समजून घ्या. आणि म्हणून ज्ञान जितकं बाजूला करता येईल, म्हणून त्वम ज्ञानमयो, या सगळ्या ज्ञानातून मोरया तूच आहे. कारण सुख तर तुझ्यामुळे मिळतंय. तू आहे म्हणून सुख आहे. लक्षात घ्या, हे सगळं ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळणारं सुख सुद्धा तोपर्यंतच आहे ना, जोपर्यंत आत्मा तो बसलाय. त्या क्षणी, ज्या क्षणी तो आतून निघून जाईल, त्या क्षणी त्या चैतन्याचं अस्तित्व नसल्यानंतर या देहाला कुठलं सुख नाही. मग किती त्याच्यावर अत्तर ओतलं तर त्याला सुगंध येणार नाही, आणि किती पदार्थ त्या तोंडात घातले तरी रसना शक्य नाही. लक्षात घ्या, हा देहाच्या माध्यमातून म्हणजे ज्ञान ज्याला आपण म्हटलं, ते जे सगळं आहे तेही मोरयाच्याच कृपेनी आहे. पण हे ज्ञान विज्ञानात परिवर्तन झालं पाहिजे. आणि विज्ञान शब्द आपण जो व्यवहारात वापरतो त्या अर्थाने नाही. आपण व्यवहारामध्ये विज्ञान म्हटलं की सायन्स या अर्थाने इंग्रजी शब्द आपण वापरतो, अपेक्षित नाहीये शास्त्रकारांना तो. इथे विज्ञान शब्दाचा अर्थ वेगळ्याच पद्धतीने कोणता, जसा विभीषण शब्दाचा आहे, जसा विदर्भ शब्दात आहे. आता विभीषण शब्दामधल्या वि उपसर्गाचा अर्थ विशेष असा कराल का? जो विशेष भीषण होता तो विभीषण असा अर्थ शक्य आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. मग विभीषण शब्दाचा अर्थ काय? विभीषण शब्दाचा अर्थ सांगितला, वि उपसर्गाचा अर्थ विगत पद्धतीने करावा लागेल. विगत म्हणजे ज्याच्यातून निघून गेलं, ज्याच्यातून गळून गेलं, ज्याच्यामधून सगळी भीषणता गळून गेली, तो विभीषण. तो जो अर्थ आहे तो विज्ञान शब्दाचा अर्थ अपेक्षित आहे. लक्षात घ्या, तिथे ज्ञान गळून पडतं ते विज्ञान. याचा अर्थ ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळणार नाही, पंचकर्मेंद्रियांच्या माध्यमातून केल्या जाणार कर्म नाही, कृती नाही, गती नाही. गती सोडायची आहे, कृती सोडायची आहे, त्याच्या मागचं ज्ञान सुद्धा सोडायचं आहे. आणि मग हे ज्ञान विरहित जी अवस्था, कारण ज्ञान याचा अर्थ बाहेरून मिळणार, ते आतमध्ये उतरणं जे आहे ना, त्या आतमध्ये उतरण्याला अथर्व शीर्ष असं म्हणतात. ते आत उतरायचंय आणि मग हे समजून घ्यायचंय, स्वतःला लावायचंय. ते पुन्हा महत्वाचं, याला त्याला नाही. म्हणून आपल्याकडे पहिला हिशोब सांगितला, श्रोतारम, श्रोत्यांना वाचव. म्हणजे काय? सगळं प्रवचन ऐकल्यानंतर त्या प्रवचनात ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या सांगितल्या किंवा वर्तनाशी संबंधित सांगितल्या, बसल्या बसल्या आपल्या डोक्यात चालू होतं, हे काकाला लागू पडतं, हे मामाला लागू पडतं, हे आत्याला सांगायला पाहिजे, हे मावशीला सांगायला पाहिजे, हे दादाला, हे वहिनीला. तुम्ही सगळ्यांना लावलं, गंमत लक्षात आली का? एकही जण असा असण्याची शक्यता फार कमी आहे. मी फार कमी एवढ्या करता म्हणतो की तुम्हाला स्वतःला सोडायला त्याच्यात संधी राहील. मला सांगा, हे मला सांगितलं असं कोणाला वाटलं? नाही वाटलं. आपण इतरांना लावत बसतो आणि सगळं झाल्यानंतर आसन झटकून उठतो, मला काहीच सांगितलं नाही. हा मोकळा. ही निर्लेप नावाची अवस्था जी भांड्यात असते, तशी अवस्था साधनेत नसली पाहिजे. जे सांगितलंय ते माझ्यासाठी आहे, मला स्वतःला लावून घ्यायचंय, मला त्याच्यानुसार वागायचंय. मग श्रोतारम याचा अर्थ इतरांकरता सांगितलेलं नाहीये, माझ्यासाठी आहे, हे ज्याला कळतं तो श्रोता. ते सांगितलेलं मला आचरणात आणायचंय हे ज्याला कळतं त्याला श्रोता म्हणतात. मग तो श्रोता धाता झाला पाहिजे. तो क्रमविकास आहे. मी वारंवार आपल्याला सांगतोय, संपूर्ण अथर्व शीर्ष एक क्रमविकास आहे, एक आंतरयात्रा आहे. मी आता आपल्याला सांगितलं तसं आरामशीर ऐका. 21 भागामध्ये आपल्याला ती सगळी यात्रा पाहायला मिळेल. इथे मी आपल्याला फक्त त्याची तोंड ओळख देतोय. क्रमविकास आहे. तो श्रोता धाता झाला पाहिजे आणि धाता शिष्य झाला पाहिजे. शिष्य झाल्यावर काय होईल? शाधिमाम त्वाम प्रपन्नम. ही जी रचना आहे की मी शरण आलोय मोरया, आता तुझ्याशिवाय दुसरं मला काही नकोय, तुझ्याशिवाय अन्य कशातही मला रस नाही. कारण कारण तू एक शाश्वत आहे आणि शाश्वत आनंद तुझ्याच जवळ मिळू शकतो. कायम लक्षात ठेवा, कोणती गोष्ट मिळवायची असेल तर तो ज्याचा स्वभाव आहे, स्वरूप आहे, त्याच्याच जवळ जावं लागेल. एखादी गोष्ट गरम करायची असेल तर अग्नीच्या जवळ न्यावी लागते, कारण अग्नीचा उष्णता हा गुणधर्म आहे. अग्नीचा स्वभाव आहे, तो कायम गरम आहे, कोणालाही गरमच आहे. बरा वाटेल वाईट वाटेल तो नंतरचा विषय, पण थंड वाटेल असं नाही होऊ शकत. कायम उष्णच असणे हा त्याचा स्वभाव आहे. थोडा वेळ पुरतो असतो ना, त्याला गुण असं म्हणतात. जसं प्राध्यापक असणे हा माझा गुण आहे, स्वभाव नाही.
कारण मी काही 24 तास प्राध्यापक नाही राहत. उरलेल्या वेळात वेगळ्या प्रकारचा वागू शकतो. तो तेवढ्या पुरता विषय आहे. म्हणून तेवढ्या पुरतं जे असतं त्याला गुण असं म्हणतात. गुण हे परिवर्तनीयच असतात. घरी आल्यानंतर जर प्राध्यापकी घेऊन घरात आलो तर सुखाने संसार नाही करू शकत. हा भाव व्यवस्थित समजून घ्या. ती रचना आपल्याला इथं समजून घ्यायची आहे की गुण हे तात्पुरते आहे, स्वरूप हे कायम आहे. मग मला स्वरूप समजून घ्यायचंय. अग्नीचं स्वरूप आहे उष्णता. दुसऱ्या बाजूला रचना सांगितली बर्फाची. बर्फाचं स्वरूप आहे शीतलता. तसं माझ्या मोरयाचं स्वरूप आहे सच्चित आनंद. लक्षात घ्या, साधक म्हणून देह पातळीवर विचार केला तरी आपल्याला एक अस्तित्व आहे. मोजकं असेल, मोजक्या काळापुरतं असेल, मोजक्या स्थळाचं असेल, पण अस्तित्व आहे. बिना अस्तित्वाचे नाही आहो आपण. अस्तित्व आहे म्हणजे सत आहे. चित शब्दाचा अर्थ ज्ञान किंवा चैतन्य, तेही सध्या आपल्या देहामध्ये विद्यमान आहे. त्यामुळे आपण सत आहोत, आपण चित आहोत. पंचायत कुठं आहे? पंचायत एकच आहे, आपण आनंदी नाही आहोत. का? कारण 24 तास आनंदी नावाची गोष्ट अपेक्षित आहे. आपण 24 तास सत आहोत, आपण 24 तास चित आहोत, 24 तास आनंदात नाही आहोत. 24 तास याचा अर्थ चित या शब्दाचा अर्थ चैतन्य. तुम्हाला कळो की न कळो, अगदी गाढ निद्रा असली तरी हृदयाचं काम चालूच आहे ना. चैतन्य तर आहेच ना. ते 24 तास आहे. लक्षात घ्या, आनंद कुठे 24 तास आहे? तो नाहीये. उलट अनेकांच्या 24 पैकी 24 मिनिट सुद्धा नाहीये. सतत रडत राहणे, सतत गिनगिन करत राहणे, जन्मात अथर्व होऊ शकणार नाही. लक्षात घ्या, माझ्या जीवनात दुःखही असणारच आहे, माझ्या जीवनात सुखही असणारच आहे. पण जीवनातल्या दुःखाच्या काळाला कमी करत सुखाचा काळ वाढवणे एवढं तर मी करू शकतो. राग न येणे असं शक्य नाहीये. जगात कोणीच नाही, असूच शकत नाही. एक जमदग्नींनी फक्त प्रयत्न केला होता, त्याचा परिणाम मारले गेले. त्यांनी मारलं, अंगावर येऊन त्यांनी हत्यार उगारलं किंवा देवी रेणुकेवर 21 वार केले तरी यांना राग आला नाही. य क्रोधितता कोणत्या कामाची? समजून घ्यायचंय घेतलं. बाकी सगळ्यांना राग येणारच आहे, पण तो राग किती वेळ येतो हा विषय महत्वाचा नाही का? दिवसातून एखाद्या वेळा आला, स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. 24ही तास घिनघिन करत असेल, 24ही तास तनतन करत असेल, अथर्व नाही होऊ शकत. मला निदान तो काळ कमी करत न्यायचा आहे. आणि मग अशी अवस्था नाहीचे 24 तास आनंदी. कशामुळे? आजपर्यंत आपण आनंद बाहेरच्या वस्तूंवर, बाहेरच्या व्यक्तींवर, त्यांच्या वागण्यावर आहे. ते मुळा मान अजब असतं. म्हणजे इतरांच्या वागण्यावर आपलं सुख किंवा दुःख अवलंबून असतं. आणि लक्षात घ्या, ज्या क्षणी तुम्ही त्यांनी दिलं म्हणून मला दुःख झालं किंवा तो असा वागला म्हणून मला दुःख होतं हे म्हणाल, त्या क्षणी सुखी होण्याची शक्यता संपली. का? कारण त्यांनी कसं वागायचं हे तुमच्या हातात नाही. आणि तरीही आपण जेव्हा असं ठरवतो, एक तर मुळात समोरच्यानी कसं वागायचं हे मी ठरवणे, याला हिटलरशाही असं म्हणतात. आणि हिटलर सुखी होऊ शकत नाही. ही रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. बरं, दुसरी गोष्ट, समोरच्यानी माझ्या मनासारखं वागावं असं जेव्हा मला वाटतं, तेव्हा कुठंतरी स्वतःला विचारा की आपण त्याच्या मनानुसार किती वागतो. आणि त्याचं उत्तर जर नाही असेल तर त्यांनी आपल्या मनानुसार का वागायचं? अर्थात हा वेगळा विषय, मी आता याला हे नाही करत. पण भाव समजून घ्या. आपलं सुख दुःख असं इतरांवर अवलंबून आहे. अहो, निदान आपलं सुख दुःख आपल्यावर तर अवलंबून असावं. मी असं नाही म्हणत ते दुःख नष्ट होईल, पण ते दुःख माझं माझं तर असावं. आणि मग हळूहळू समजून घ्यायचंय की या बाहेरच्या गोष्टी, बाहेरच्या व्यक्ती, बाहेरचे लोक, बाहेरच्या पद प्रतिष्ठा या सगळ्यांच्या सोबत सुखी राहता आलं पाहिजे. आणि या सगळ्यांच्या शिवाय सुद्धा सुखी राहता आलं पाहिजे. हे सगळं असलं तर असताना आनंद, आणि हे नसलं तर नसतानाही आनंद. कारण माझा आनंद याच्यावर अवलंबून नाही हे समजून घेणे, याला अथर्व होणे असं म्हणतात. अशी अथर्वता प्राप्त झाली की मग 24 तास आनंद कुठे होईल? त्याचं उत्तर आहे मोरयाच्या चरणाशी. कारण तो 24 तास आनंदात आहे, तो स्वानंदात आहे. त्याच्या निवासस्थानाचं नावच सांगितलं. तो सिद्धीलाही बाजूला करणार, बुद्धीलाही बाजूला करणार. या दोन्हींचे लेप संपले. कारण आनंद इथंच गडबड होते. लक्षात घ्या, आपल्याला दुःखाचं बंधन सहज कळतं, सुखाचंही बंधन असतं. अनुभवाने एक मजेदार गोष्ट सांगतो. म्हणजे एखादा विद्यार्थी नापास झाला तर रात्रभर त्याला झोप येत नाही.
तो त्या दुःखात असतो, रात्रभर त्याला शांत निद्रा आनंद अवस्था प्राप्त होत नाही, सुषुप्ती प्राप्त होत नाही. पण गमतीने दुसरी गोष्ट सांगू का, अनुभवाने सांगतो, जसं नापास झाल्यावर रात्रभर झोप लागत नाही, मेरिट आल्यावरही लागत नाही. सुखाचंही पण असतं आणि ते जास्त भयानक असतं. आपल्याला ते व्यवस्थित समजून घ्यावं लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला नेमका आनंद घेताच येणार नाही. म्हणून ती रचना आपल्याला सांगितली, सिद्धीही बाजूला, बुद्धीही बाजूला, आणि मग सिद्धी बुद्धी पती पकडायचा आहे. कारण शेवटी सिद्धीचा उपयोग बुद्धीपर्यंत पोहोचणे आणि बुद्धीचा उपयोग बुद्धिपतीपर्यंत पोहोचणे, हा जर क्रमविकास आपल्याला साधता आला तर त्याला अथर्व होणे असं म्हणतात. एकदा मोर्याच्या पायाशी गेलं की आता कुठेही जायचं नाही, शांत, तर आता आणखीन काही मिळवायचं नाही, सगळं मिळालं असं सगळं मिळणे, परम आनंदाची प्राप्ती, स्वानंदाची प्राप्ती ही आपल्याला या अथर्व शीर्षाच्या माध्यमातून साधायची आहे. तुमच्या माझ्या जीवनात अशी स्वानंद अवस्था, अशी अथर्व अवस्था यावी, यासाठी त्या मोरयाच्या चरणी प्रार्थना करू. या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला ही अथर्वता मिळावी अशा प्रार्थनेसह थांबू. जय गजानन. दादा अप्रतिम सुंदर बोलला. जय गजानन. आमचे जो शब्द सुद्धा नाही, या हृदयचे त्या हृदयी असा संवाद होता आणि वाटत होतं आपण इथं थांबूच नाही, आपण बोलत राहावं. अगदी ओघवती आणि रसाळ वाणी आहे. मला वाटतं माझ्यासारखी ही अवस्था आपली सगळ्यांची झाली होती. अंगावर काटा होता. रोहिणीताईंना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार विद्यावाचस्पती श्री कुंदशास्त्री महाराजजी. आपण आपल्या अतिशय व्यस्त आणि व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला हा अमूल्य वेळ दिला आणि एवढी त्याबद्दल मी आराधना ग्रुपतर्फे आपल्याला खूप खूप धन्यवाद म्हणायचे देते. आणि अथर्व शीर्षाचे पठन आम्ही नेहमी नियमित करतो, पण त्याचा अर्थ आज आम्हाला म्हणजे आनंद कशात शोधायचा हे तुम्ही इतकं छान सांगितलं ना, ते आम्हाला काहीच माहित नव्हतं. आणि त्याबद्दल मी आपले सर्वांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. अप्रतिम होतं आपलं सांगणं. आनंद कशात शोधायचा आणि लाल रंग कशासाठी आहे, किंवा आपण जे सुमन आणि नारळ जे अर्पण करतो देवाला, ते कशाचं प्रतीक आहे तेही तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. खूप खूप धन्यवाद. आणि आपण परत परत यावं असं आम्हाला वाटतं की खूपच सुंदररित्या आपण हे केलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रत्यक्ष आयोजन करू कधीतरी. हे आभासी गंमत वाटते, ठीक आहे एखाद्या वेळा. चालेल दादा, ही लवकर गोष्ट घडून येईल. आपले आशीर्वाद आहेत. जय गजानन दादा. जय गजानन. जय गजानन. जय गजानन. जय गजानन. यानंतर आपलं ध्यान होईल मास्टर्स. मी सगळ्यांना विनंती करते की आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. अप्रतिम सुंदर आजचं दादांचं जे प्रवचन होतं ते अप्रतिम सुंदर होतं. आपल्याजवळ शब्दच नाही. आपल्याला जे काही त्यांच्याबद्दल वाटलं आहे ते लिहून काढा, कारण त्यांचं आता कॉलेज आहे. इतका वेळ नाही प्रत्येकाचा अभिप्राय समजून घेण्यासाठी. तर त्याच्यामुळे आपल्याला जे वाटतं ते जरूर लिहा. लिंक आपल्याकडे शेअर केली आहे, ती 21 जणांना तरी पाठवा. आपण काही प्रत्येकजण बाबा आमटे होऊ शकत नाही, किंवा आपण शिवाजीराव पटवर्धन होऊ शकत नाही, आपण विद्यावाचस्पती डॉक्टर स्वानंद गजानन पुंडही होऊ शकत नाही, पण आपण खार तर होऊ शकतो. खारीसारखी आपण मदत तर करू शकतो, सेवा तर करू शकतो. जशी खार आपल्या शेपटीला धूळ चिकटवून आणायची आणि तिथे आपली हलवायची. रामानं तिचं किती कौतुक केलं. आपण सगळ्या खारोटे आहोत. आपण त्यांच्या कार्यात आपला सहभाग हा महत्त्वाचा आहे, सेवा ही महत्त्वाची आहे. आपण निदान 21 जणांना तरी पाठवूया आणि त्यांचं जे ब्रीद आहे की माझ्या बाप्पाचा जो मोरयाचा धर्म हा जागवा, तर हे जागण्यासाठी शेअर द लिंक. मी गायत्री, मला वाटतं मी ग्रुपमध्ये शेअर केली. आपण ग्रुपमध्ये आहात का? सगळ्यांना शेअर केली आहे. वैदेहीमध्ये पण शेअर करून द्या. आणि आणखीन स्त्री संत एक जो समूह आहे त्याच्यातही शेअर केली आहे मी. आणखीन आपण पर्सनली जर मला पाठवले तर मी शेअर करते. असं आपले अभिप्राय अतिशय महत्त्वाचे आहेत. धन्यवाद मास्टर. सगळ्यांना विनंती करते की आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. एक 10 मिनिटं आपण ध्यान करूया.
एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. चष्मे बाजूला. एक खोल श्वास आत आणि गणपती महाराजाच्या या ऊर्जेशी आपण एकरूप होऊन जाऊया. एक श्वास बाहेर. संपूर्ण ऊर्जा आतमध्ये. आपले लक्ष आपल्या हृदयात. ब्रह्मरंध्रातून लालसर सोनेरी असा प्रकाश आपल्या संपूर्ण देहभर पसरलेला आहे. आपलं सगळं शरीर हे ऊर्जावान झालेलं आहे. आपली आत्मज्योत आणि गजाननाची आत्मज्योत ही एक झालेली आहे. फील करा मास्टर्स, आपली आत्मज्योत आणि गणपती महाराजांची आत्मज्योत. आपले हात हे मांडीवर असू द्या. जी नवीन मंडळी आली आहेत, एकमेकांमध्ये गुंतवून घ्या. कोणीही नामस्मरण करत नाही, कुठलीही कल्पनाही नाही. फक्त जे शब्द ऐकता आहात, पूर्ण विश्वास ठेवा. आपली आत्मज्योत आणि गजाननाची आत्मज्योत संपूर्णपणे एकरूप झालेली आहे. आपल्या हृदयात आपला गजानन आहे. ही श्रींची ऊर्जा संपूर्ण देहभर पसरलेली आहे. मास्टर्स, आपल्या प्रत्येक सेलमध्ये, टिश्यूमध्ये, आपल्या अवयवांमध्ये ही ऊर्जा पसरते. कुठे काही दुखत असेल तर आज तो भाग हिलिंग होतोय. आपल्या स्पाईनमध्ये लक्ष द्या मास्टर्स. आपल्या स्पाईनमध्ये, पाठीच्या कण्यामध्ये ही संपूर्ण ऊर्जा वाहते. आपल्या शरीराला ऊर्जावान करते. एकदम शांत. सगळं लक्ष हृदयात. आपल्या हृदयात आपला गणपती आहे, आपला बाप्पा आहे, आपला मोरिया आहे.
पूर्ण शरणागती स्वीकारा. त्याच्या पावलाकडे लक्ष. पूर्ण शरणागती. बाप्पाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपलं आज्ञाचक्र ठेवा. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्म सदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्ड खण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि.
गेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गो सहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मास्टर्स, आपल्या हृदयात, श्वासात, स्पंदनांमध्ये आपला बाप्पा आहे. पूर्ण शरणागती, जसा तो आत आहे तसा तो बाहेर चराचरात आहे, कणाकणात आहे, अणुरेणूत आहे. तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येकात हा बाप्पा विस्तारलेला आहे. आज बाप्पाला प्रार्थना करूया. बाप्पा, आम्हाला अथर्व शीर्ष कर, अथर्वाकडे ने. मोठे कान आहेत, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे जसं सूप काम करतं. आपण सुपात धान्य पाखडतो आणि गोटे आले तर ते बाहेर सारतो. तसंच आजपासून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं, डोळे ही बाप्पाची नजर बघा, दूरपर्यंत पोचणारी आहे. दूरदर्शिता दाखवणारी आहे.
सिद्धी आणि बुद्धी या आवश्यकता आहेच, पण याच्या मागे न लागता आपल्याला आपला मोरया मिळवायचा आहे. हा मोरया टप्प्याटप्प्यानं या मोरयाचं दर्शन आपण घेणार आहोत. संपूर्ण शरणागती, आपल्या हातात असलेले दुर्वा, फुलं, शमीपत्र आपण आपल्या बाप्पांच्या चरणावर वाहिलेत. बाप्पांचा हात आपल्या डोक्यावर. या क्षणी आपले ब्रह्मरंध्र जड झाले मास्टर्स. बाप्पांच्या पोटासारखं आपलं पोट झालंय. सारं काही ठेवण्याची क्षमता आली आहे. आणि आनंद देणारा मोदक हा आपल्या हातात बाप्पानं ठेवलाय. बाप्पांचा आशीर्वाद घेऊन अजूनही तुम्हाला जाणवत असेल की आपलं डोकं खूप जड झालंय. आज ऊर्जाच इतकी होते. चैतन्य तिकडे यावं मास्टर्स. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. ज्या बाप्पांना आपण आवाहन केलं होतं ते आपल्या हृदयात सामावलेत. त्यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम. दोन्ही हात डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मास्टर्स, बराच वेळ झालाय. 9:48 झाले. आपल्याला पण शाळा, महाविद्यालय आणि काम आहे. त्याच्यामुळे मी आपली इथेच रजा मागते. जय श्रीराम. आपल्याला जे काही वाटतं ते आपण मेसेजेस पाठवू शकता सरांना.